दिवाळी झाली, सगळी साफ-सफाई झाली, अनेक लोकांना भेटून झालं. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला असं जाणवतंय का, की खूप निगेटिव्ह वाटतंय किंवा काहीतरी निगेटिव्ह एनर्जीज अटॅक झालेल्या आहेत? तर मी आज तुम्हाला एक छान उपाय देते, तो तुम्ही नक्की करून बघा. कसं असतं मी माझ्या वर्कशॉपमध्ये पण सांगते, ज्यावेळेस आपण घराची हाऊस क्लीनिंग एनर्जी करतो, म्हणजे ज्यावेळेस हाऊस क्लीन करतो, त्यावेळेस त्या एनर्जी ज्या स्टक झालेल्या असतात किंवा काही निगेटिव्ह एनर्जीज घरात आलेल्या असतात, त्या तुमच्या ऑरावर अफेक्ट करतात. कारण आपल्या ऑराची एक युज्युअल टेंडन्सी आहे एनर्जीज अट्रॅक्ट करायची. ऑराला माहित नसतं ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे का निगेटिव्ह एनर्जी आहे. सो आपण ते अट्रॅक्ट करतोय. मग काही दिवसांनंतर आपल्याला आजारी पडल्यासारखं वाटतं. इव्हन आपण खूप लोकांना भेटलो, कुठल्या प्रोग्राममध्ये जाऊन आलो, दिवाळीनंतर आपण सगळे फ्रेंड्स भेटलोय, नातेवाईक भेटलो, खूप असं झाल्यानंतर आपल्याला असं वाटतंय का, की पूर्ण मरगळ आली. म्हणजे शरीर थकलंय ऑफकोर्स, परंतु मनाला एक मरगळ आली, खूप निगेटिव्हिटी जाणवते. तर हा उपाय तुम्ही नक्की करा, तुम्हाला खूप छान वाटेल. काय करायचंय, सगळ्यांना किचनमध्ये मिळणाऱ्या वस्तू मी तुम्हाला सांगतेय. 5 काळे मिरे घ्यायचेत, 7 लवंगा घ्यायच्या फुलवाल्या, तेजपान सगळ्यांना माहितीये ते तेजपान घ्यायचंय. त्याचबरोबर एक दालचिनीची काडी घ्यायची, छोटीशी मिळाली तरी चालेल. या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या. छोटासा तुरटीचा तुकडा पण घ्या. या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या, हातात घ्यायच्या आणि अँटी क्लॉकवाईज स्वतःच्या डोक्यावरून 3 वेळा फिरवायच्या. बस अँटी क्लॉकवाईज म्हणजे लेफ्ट पासून राईट इयर पर्यंत अँटी क्लॉकवाईज 3 वेळा फिरवायच्या. सगळ्यांना भीमसेनी कापूर माहिती असेल, एक मातीचं भांड घ्यायचं, त्याच्यात भीमसेनी कापूर पेटता ठेवायचा. हे तुमचं झाल्यानंतर 3 वेळा स्वतःची नजर काढून झाल्यानंतर हे तुम्ही त्या पेटत्या भीमसेनी कापूरमध्ये टाकायचं, त्याला बघायचं नाही, घरात यायचं आणि हातपाय तोंड धुवायचे. बस एवढं करा. तुम्ही 3 शनिवार जरी हे केलं ना, तरी तुम्हाला खूप छान वाटेल. इन जनरल कोणी जर सारखं आजारी पडत असेल किंवा असं वाटत असेल लहान मुलांना नजर लागलीये, दृष्ट लागलीये, अशा वेळेसही तुम्ही हा उपाय नक्की करा. तुम्हाला याचा फरक नक्की पडेल. धन्यवाद. डॉक्टर श्यामल, अयादी ॲस्ट्रो वास्तू. ओम साईराम.